कोलकात्यामध्ये वेस्ट इंडिज वर्ल्ड कपची एकही मॅच हरलेला नाही आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांचे T20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅच झालेले आहेत. 4पैकी 3 मॅच वेस्ट इंडिजनं जिंकले आहेत आणि फक्त 1 मॅच भारताने जिंकले आहे. आणि विशेष म्हणजे ज्या देशानं वर्ल्ड कप ठेवलेला आहे तो देश कधी T20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. आणि बॅक टू बॅक कोणतीही टीम वर्ल्ड कप जिंकू शकलेली नाही. तर मग भारत आणि वेस्ट इंडिज याच्यामध्ये कोण जिंकणार? सेमीफायनलला कोण जाणार? सेमीफायनल कोण जिंकणार? आणि वर्ल्ड कप कोण जिंकणार? चला तर मग पाहूया. आणि आजपर्यंत भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये 4 सामने झाले आहेत. 4पैकी 3 सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत मित्रांनो. 2009 साली वेस्ट इंडिज 7 विकेटने जिंकला. त्यानंतर 2010मध्ये वेस्ट इंडिज 14 रनने जिंकला. त्यानंतर 2014मध्ये भारत 7 विकेटने जिंकला आणि 2016मध्ये वेस्ट इंडिज परत 7 विकेटने जिंकला. म्हणजे 4 सामन्यामध्ये भारताला फक्त 1 मॅच जिंकता आलेली आहे. तर विचार करा, वेस्ट इंडिजची टीम तगडी आहे आणि भारत दबाव घेतो वेस्ट इंडिजसोबत खेळताना. कारण वेस्ट इंडिजचे बॅट्समन तसे एक जरी चालला तर मॅच इकडच्या तिकडे करतात. म्हणजे बॉलरना बॉलर मॅच करतात. आपण ताजं उदाहरण पाहिलेलं आहे आफ्रिकेसोबत की शेवटच्या त्या होल्डरनं ते दोघांनीच मिळून 90वर 6 असताना 167 स्कोर नेला होता. यावरून कळतं की यांचे बॉलर देखील बॅटिंग करतात आणि आपली बॅटिंग म्हणावी तेवढी चांगली नाही आहे मित्रांनो. आपला वाटत असेल की झिम्बाब्वेसोबत आपण सर्वाधिक स्कोर करून केला होता म्हणजे बॅटिंग चांगली आहे. असं नाही आहे, कारण झिम्बाब्वेची बॉलिंग तेवढी खास नव्हती. त्यामुळे आपण तेवढा स्कोर करू शकलो. बॉलिंगचं काय मित्रांनो, बॉलिंगमध्ये बघितलं तर आपण झिम्बाब्वेसारखी टीम भारतासोबत तेवढे रन काढू शकते. म्हणजे विचार करा, बॉलिंगमध्ये फार कमतरता आहे आपल्यापाशी. आणि विशेष म्हणजे आपला स्पिनर वरुण, जो की जागतिक दर्जाचा प्लेअर आहे, नंबर 1चा प्लेअर आहे, तर त्यानं मार खाल्ला त्या मॅचमध्ये. म्हणजे आपली स्पिन कच्ची आहे आणि वेस्ट इंडिजला आपण अडकवलं तर स्पिनमध्येच अडकू शकतो. पण ती बी बाजू आपली सध्या कमजोर झालेली आहे. असू द्या, एखादी मॅच बॅडलक असती वरूनची झाली असेल, पण त्यानं कमबॅक करणं जरुरीचं आहे. आणि बुमराची पण बॉलिंग म्हणावी तेवढी गेल्या वेळेस चांगली झालेली नाही आहे. त्याला पण आपल्या बॉलिंगमध्ये लक्ष देणे गरजेचं आहे. पांड्याला चांगली बॉलिंग करावं लागेल. दुबे तर 50 रनच्या जवळपास रन दिला गेल्या मॅचला. त्याला पण चांगलं हे करावं लागेल. सर्वांनी आपली जिम्मेदारी बघून खेळावं लागेल. किंवा करो किंवा मरोची मॅच आहे. ज्यानं जिंकला ते गेला सेमीफायनलला, ज्यानं हारला तर गेला घरी. त्यामुळं सर्वांना आपली आपली जिम्मेदारी बघून खेळणं गरजेचं आहे मित्रांनो. हा मॅच भारतामध्ये आहे, हा वर्ल्ड कप भारतामध्ये आहे आणि तो आपल्यामध्येच राहिला बरा. नाहीतर हारला जर भारत तर खूप मोठे बदल पाहायला भेटतील. सूर्यावर गदा येऊ शकतो, बरेच टीममध्ये बदल होऊ शकतात. विशेष म्हणजे इथं अभिषेक शर्माचं खेळणं जरुरीचं आहे. अभिषेक शर्मा जर 10वर खेळला, अभिषेक आणि किशन, तर त्यांची बॉलिंग ऑटोमॅटिक बिघडते. फक्त त्यांना जर प्रेशरमध्ये आणायचं असेल तर त्यांच्या बॉलरची सुरुवातीपासून धुलाई करणं गरजेचं आहे. भारताला ते करावेच लागेल जर मॅच जिंकायची असेल तर. नाहीतर फार अवघड आहे मित्रांनो. भारताने बॅटिंग जर जबरदस्त केली तर बॉलिंगमध्ये कसतरी कव्हर होईल. कारण आपली बॉलिंग म्हणावी तेवढी चांगली नाही आहे. आपले कसतरी 8-10 ओव्हर निघतात, पण 8 ओव्हर जे असतात आपल्याला ते कामचलाऊ बॉलर्स काढावे लागतात. पांड्याची बॉलिंग चांगली पडणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण पांड्यामध्ये दोघीमध्येच आपला 8 ओव्हर काढावे लागतात. एकही बॉलर जर आपला 5 बॉलरमधला मार खाल्ला तर फार अवघड आहे. कारण ऑर्डिनरी बॉलरचं काय करायचं, चालले नाही तर न चालले. त्यामुळं चांगलं प्रदर्शन गरजेचं आहे. बॅटिंग पण चांगली पाहिजे आणि बॉलिंग पण चांगली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.